मुंबईतील आझाद मैदानावरती सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने आज अचानकपणे लावण्यात आला मोठा पोलीस बंदोबस्त। आज रविवार 31 ऑगस्ट रोजी माहिती देण्यात आली की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येमध्ये मराठा कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचे दिसून आले आहे। आज तिसऱ्या दिवशी अचानकपणे पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे। सदरील पोलीस बंदोबस्त बघितल्यानंतर आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की तिसऱ्या दिवशी अचानकपणे एवढा पोलिसांचा बंदोबस्त आझाद मैदानावरती का म्हणून लावण्यात आला आहे। मराठ्यांचे आंदोलन अत्यंत शांतपणे सुरू असून मात्र प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचे चित्र आज रोजी दिसून आले आहे। सदरील आंदोलन अत्यंत शांतपणे सुरू असल्यानंतर सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त कशासाठी असा प्रश्न मराठा कार्यकर्त्यांना पडला आहे। काय नेमका काय उद्देश काय? कारण मराठे बघा, मराठे आंदोलन करायला